वेलकम टू द वेट लॉस सिरीज. आज आपण बनवणार आहोत पास्ता इन ब्रोकोली सॉस. हाय, मी आहे नेहा फ्रॉम नाशिक अँड मुंबई इन अबुधाबी. मसूर डाळचा पास्ता हा अवेलेबल आहे मार्केटमध्ये. तुम्हाला पाहिजे तर हा तुम्ही ऑनलाईन मागवू शकतात आणि मला हा कारफोरमध्ये इझिली मिळून गेलेला आहे. आता उकळत्या पाण्यात मी हा पास्ता टाकला आहे. थोडंसं घी टाकलेलं आहे. तुम्हाला हवं तसं तुम्ही तेल टाकू शकतात आणि मीठ टाकलेलं आहे. आणि एका बाजूला मी ब्रोकोलीसुद्धा बॉईल करायला ठेवलेली आहे. आता हा पास्ता मी ड्रेन करून घेते आणि ब्रोकोली पण बॉईल करून साईडला ठेवून दिलेली आहे. आता ह्यात मी घेत आहे पंपकिन सीड्स आणि सनफ्लॉवर सीड्स. हे थोडेसे मी ड्राय रोस्ट करून घेतलेले आहे आणि त्यांना एक चांगल्या पावडरमध्ये मिक्सर मारून घेतलेलं आहे. आता तेल गरम करून त्यात मी टाकते थोडासा लसूण. लसूण थोडासा भाजून झाल्यावरती आपण टाकूया त्याच्यात कांदा. कांदा मला फारसा आवडत नाही म्हणून मी अर्धाच कांदा वापरला आहे. तुम्हाला हवा तर तुम्ही जास्त टाकू शकतात. आणि ही रेसिपी खरं सांगू तर इतकी सोपी आहे. ह्याला फक्त 15 मिनटं लागतात विथ प्रेप टाईम. म्हणजे इतकी फास्ट होते ना ही रेसिपी. आणि आता आपण टाकून घेऊया याच्यात थोडंसं मीठ आणि मी टाकत आहे काळी मिरी पावडर. तुम्हाला जर तिखट अजून हवा असेल तर तुम्ही ह्यात तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकतात. मला की नाही आत्तापासूनच थँक यूचे कमेंट्स दिसायला लागलेले आहे तुमच्याकडनं. एवढी छान रेसिपी मी शेअर करते त्याच्याबद्दल. आपण कांदा थोडासा परतून घेऊया आणि सॉफ्ट करून घेऊया. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर. आणि व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि हो, कमेंट करून थँक यू बोललंच पाहिजे ह्यावेळेस. चला आता हे मी ब्रोकोली पण मिक्सरमध्ये काढून घेतलेली आहे. आणि आता कांदा आणि लसूण पण त्याच मिक्सरमध्ये घेऊया आपण, ज्याच्यामध्ये आपण पहिलेच पावडर करून ठेवलेली होती. थोडंसं दूध टाकून घेऊया आता. जेणेकरून चांगलं एक आपली स्मूथ पेस्ट होईल. आता आपण टाकून घेऊया चिली फ्लेक्स. तुम्हाला जितकं तिखट हवं तितकं तुम्ही टाकू शकतात आणि हर्ब्स टाकून घेऊया. आता मी टाकते आहे डच स्मोक चीज इथे. आणि तुम्हाला हवं तर तुम्ही न्यूट्रिशनल यीस्ट मिळतं, ते तुम्ही टाकू शकता चीज फ्लेवरचं. ह्या सर्व गोष्टींनी पण आपल्याला फॅट्स मिळतं आणि चांगला आपला वेट लॉस होतं. ह्याच्यात पण आपण सॉल्ट टाकून घ्यायचं आहे. आणि हे बघा, हे एकदम छान स्मूथ पेस्ट झालेली आहे आपली तयार. आणि माय गॉड, धिस टेस्ट इज सो, सो, सो गुड. आय जस्ट कान्ट टेल यू. बस आता आपल्याला त्या कढईतच ही पेस्ट टाकून घ्यायची आहे. आपला सॉस रेडी आहे आता. ह्याच्यात जास्त काही जाणार नाही. फक्त आपण थोडंसं सॉटे करून घेऊया. म्हणजे त्याला चांगलं एक असं मस्त फ्लेवर येऊन जाईल. आणि आता हे वेस्ट अजिबात करायचं नाही आहे. जे आपल्या मिक्सरच्या भांड्यात आहे ते मी त्याला गरम पाण्याने चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. उरलेलं जे होतं आपली पेस्ट आणि ते पण आपली कन्सिस्टन्सी आपण ॲडजस्ट करून घेतलेली आहे. तुम्हाला जसं हवं तशी तुम्ही ॲडजस्ट करू शकता कन्सिस्टन्सी बाय ॲडिंग वॉटर. आता ह्यात मी टाकत आहे पास्ता. आणि हे बघा, बस आय एम जस्ट वेटिंग की हे कधी रेडी होईल. आणि तुम्हाला खरंच सांगते, हे आपल्याला असा कंटाळा येतो बनवायचा, पण इतकी ईझी रेसिपी आहे, तुम्हाला काय सांगू. बघितलं ना तुम्ही, आपण सर्व काही मिक्सरमध्ये टाकलं अँड इट इज डन. अगोदर मला वाटायचं की कसं काय होईल, कसं काय आपण एवढं शक्य होईल का आपल्याकडनं कुकिंग वगैरे. पण मी तुम्हाला सांगते, एकदा की आपण ह्याच्यामध्ये पडलो, की इतकी मजा वाटायला लागते हे सगळं बनवायची आणि आपल्याला खाण्याची पण क्रेव्हिंग्स जे असतात ते निघून जातात. आपल्या बॉडीला पण अशी सवय होऊन जाते लाईट खायची. आणि हे वेजीज पण आहे याच्यामध्ये भरपूर. तर त्याच्यामुळे आपल्याला हे खूप लाईट वाटतं आणि फुलफिलिंग पण वाटतं. चला मग आता आहे टेस्टिंगची बारी. आणि मी आता मस्त हा तुम्हाला देणार नाही, पहिले मी खाऊन बघणार आहे. आणि माय गॉड, दिस इज इट. यू शुड ईट दिस, हॅव दिस. बस आता तुमचं काम झालेलं आहे. आता ही प्लेट माझी. अँड आय एम नॉट एबल टू स्टॉप ॲट ऑल. तुम्हाला ब्रोकोली आवडत नसेल तर दिस इज द रेसिपी फॉर यू. आय एम टेलिंग यू, ही खूपच अमेझिंग रेसिपी आहे आणि इतकी मस्त लागते ना. हे बघा, जस्ट इन नो टाईम आय जस्ट फिनिश्ड इट. अँड याच्यामध्ये मी शेअर करणार नाही आहे तुमच्याबरोबर. हे सर्विंग करताना मी याच्यामध्ये पनीर टिक्की दाखवलेली आहे. त्याची रेसिपी आपण बघूया पुढच्या भागात.